नमस्ते मुलांनो, इयत्ता 5वी विषय गणित यामध्ये बालभारती भाग 4 मध्ये आपण आज 15व्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। बघा, आपलं 15वं जे प्रकरण आहे त्याचं नाव आहे आकृतिबंध। या आकृतिबंध हा जो प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये आपण प्रथम प्रस्तावना पाहणार आहोत, त्यानंतर स्पष्टीकरण आणि मग सारांश। तर अशा प्रकारे आपण या पाठाचा अभ्यास करणार आहोत। आपण अभ्यासाला सुरुवात करूया। प्रस्तुत पाठामध्ये मुलांनो आज आपण प्रस्तावना पाहणार आहोत। तर या पाठामध्ये आपण चौरस संख्या आणि त्रिकोणी संख्या यावरून आकृतिबंध ओळखणे, तसेच फरशांच्या जुळणीतील आकृतिबंध, फरशा ज्या असतात त्यांच्या जुळणीतून जो आकृतिबंध तयार होतो त्यांचा अभ्यास सुद्धा आपण या प्रस्तुत पाठामध्ये करणार आहोत। आपण पाठाला सुरुवात करूया। स्पष्टीकरण पाहणार आहोत मुलांनो। बघा, इथे आपल्याला दिलेलं आहे की ताई म्हणते, इथे बघा, अरे वा, किती छान रांगोळीचे टिपके काढलेले आहेत। काही टिपके इथे दिलेले आहेत आणि ही ताई आणि ह्या दोन मुली उभ्या आहेत आणि ती प्रश्न विचारते, किती छान काढलेले आहेत टिपके, रांगोळीसाठी एकसारख्या अंतरावर किती छान टिपके काढले आहेस तू। ताई तिला प्रश्न विचारते, तेव्हा ती म्हणते, या टिपक्यात दडलेलं गणित तुला दिसलं का। सुरेखा म्हणते, टिपक्यात गणित असतं, माझ्या लक्षातच नाही। शबनम म्हणते, माझ्या लक्षात आलंय ताई। ही शबनम आहे, ती सांगते की या टिपक्यांमध्ये एक गणित दडलेलं आहे, तुम्हाला दिसतंय का। तर ती जी सुरेखा आहे ती म्हणते, नाही ताई, माझ्या लक्षातच नाही आलंय। तर शबनम म्हणते की माझ्या लक्षात आलंय ताई। टिपक्यांची जी मांडणी आहे ती चौरसाकार झालेली आहे। टिपक्यांची मांडणी बघा, इथे आपल्याला दिसतोय की एक छोटासा चौरस तयार झालेला आहे। तर ही जी मांडणी आहे ती एका मांडणी म्हणजे काय की लाईन मध्ये, सरळ रेषेमध्ये, बघा प्रत्येक टिपके हे सरळ रेषेमध्ये आहेत आणि अशा पद्धतीने ही चौकोनाकार मांडणी इथे तयार झालेली आहे, चौरसाकार मांडणी इथे तयार झालेली आहे। मग ताई म्हणते, अगदी बरोबर सांगितलंस, आता सांगा एकूण किती टिपके काढलेत। आता तुम्ही जर टिपक्यांचं निरीक्षण केलं असेल तर बघा मुलांनो, इथे आपल्याला टिपके मोजल्यावर समजेल की हे किती टिपके आहेत। तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 आपण हे एकत्र मोजलेले आहेत, म्हणून आपल्याला किती टिपके दिसतात, 16। पण बघा, आपण जर बारीक निरीक्षण केलं तर उभ्या लाईनीमध्ये हे 4 टिपके आहेत आणि आडव्या लाईनीमध्ये सुद्धा काय आहे, 4 टिपके। ही आडवी लाईन झालेली आहे, आडव्या लाईन मध्ये किती 4 टिपके आहेत आणि उभ्या लाईन मध्ये सुद्धा काय आहेत, 4 टिपके आहेत। तर बघा, सुरेखा सांगते की एका ओळीमध्ये किती 4 टिपके आहेत। अशा किती ओळी आहेत, तर 4 ओळी आहेत। बघा, ही एक ओळ आहे, लाईन, लाईन म्हणजेच ओळ। तर बघा, एका ओळीमध्ये 4 टिपके, अशा 1 2 3 आणि 4 ओळी आहेत, म्हणून एकूण 4 गुणिले 4, बघा 4 गुणिले 4 केले तर किती आले, 16 टिपके इथे दिसत आहे। ताई म्हणते, छान, म्हणजेच आपल्याला 16 टिपक्यांची चौरसाकार मांडणी करता येते, की हे जे 16 टिपके आहेत त्यांची ही काय केलेली आहे, चौरसाकार मांडणी केलेली आहे। आणखी किती टिपक्यांची अशा पद्धतीने चौरसाकार मांडणी करता येईल, बघा अजून किती प्रकार आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या टिपक्यांची आपण चौरसाकार मांडणी करू। शबनम म्हणते, मांडणी चौरसाकार होण्यासाठी प्रत्येक उभ्या आणि आडव्या ओळीत तेवढेच टिपके असायला हवेत। जसं आपण बघितलं की उभ्या आणि आडव्या ज्या ओळी होत्या त्या ओळींमध्ये 4 टिपके उभ्या लाईनीमध्ये होते, ओळीमध्ये होते, आणि आडव्या लाईनीमध्ये सुद्धा काय होते, 4 टिपके होते। म्हणजेच उभ्या आणि आडव्या लाईनीमध्ये, ओळीमध्ये तेवढेच टिपके असले तरच ते काय होणार आहे, चौरसाकार मांडणी तयार होणार आहे। सुरेखा म्हणते, म्हणजेच 2 गुणिले 2 म्हणजे 4, 3 गुणिले 3 म्हणजे 9, अशा एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणाऱ्या संख्येएवढे टिपके घेतले जातात। बघा, 2 गुणिले 2 आपण म्हटलं, हे बघा, हा एक टिपका आहे आणि हा एक टिपका आहे, हा आणि हा, हे झाले चौरस। म्हणजे उभ्या लाईनीमध्ये सुद्धा 2 आहेत आणि आडव्या लाईनीमध्ये सुद्धा 2 आहे, म्हणजे ही आडवी लाईन आणि ही उभी लाईन, अशा पद्धतीने हे 2 गुणिले 2 झाले, बरोबर। त्याच्यानंतर 3 गुणिले 3, बघा आता आपल्याला 3 गुणिले 3 करायचे, 1 2 3 1 2 3, अशा पद्धतीने बघा, हे उभ्या लाईनीत 3, आडव्या लाईनीत 3, अशा पद्धतीने हा सुद्धा काय झालेला आहे, 3 गुणिले 3 चा टेबल
झालेला आहे. म्हणजे चौरसाकार मांडणी करण्यासाठी 30 संख्या म्हणजे उभी आणि आडवी, उभ्या ओळीमध्ये सुद्धा 30 संख्या असली पाहिजे आणि आडव्या ओळीमध्ये सुद्धा काय असली पाहिजे, 30 संख्या असली पाहिजे, तेव्हाच हा टेबल तयार होईल. म्हणजे बघा आता हे 3 गुणिले 3 बघितले, मग 5 गुणिले 5 सुद्धा असू शकतं, बरोबर. त्याच्यानंतर 6 गुणिले 6 36, बरोबर. म्हणजे 36 ठिपक्यांचा सुद्धा काय असू शकतो, टेबल असू शकतो. ताई म्हणते अगदी नेमकी उत्तरं दिलीत तुम्ही. 4, 9, 16, 25 आणि 36 या संख्या टिपक्यांनी चौरसाकार मांडणीत दाखवता येतात. जसं मी सांगितलं की 2 गुणिले 2 म्हणजे 4 होतात. बघा आता बघा 2 गुणिले 2 बरोबर 4 झाले. परत 3 गुणिले 3 3 त्रिक 9, 4 गुणिले 4 म्हणजेच 16, 5 गुणिले 5 म्हणजेच 25, 6 गुणिले 6 6 6 36. तर अशा पद्धतीने 4, 9, 16, 25 आणि 36 या संख्या टिपक्यांनी चौरसाकार मांडणी दाखवता येतात. तर ही उदाहरणे त्यांनी सांगितलेली आहेत. बघा 4, 9, 16, 25 आणि 36 अशा पद्धतीने या सर्व संख्यांची चौरसाकार मांडणी करता येते. अशा संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात. मग या ज्या संख्या तयार होतात त्या संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात. आता 100 ही संख्या चौरस संख्या आहे का, तर बघा 100 म्हणजेच काय 10 गुणिले 10. सुरेखा म्हणते हो. आता बघा आपण 10चा जो गुणाकार केला, बघा 10 गुणिले 10 किती होतात 100. म्हणजेच 100 ही संख्या काय आहे, चौरसाकार आहे, चौरस संख्या आहे. आपण बघितलं की चौरस संख्या आहे कारण की 10 गुणिले 10 म्हणजे आडव्या लाईन मध्ये जर 10 असतील तर उभ्या लाईनीमध्ये सुद्धा किती येणार 10 संख्या येणार. म्हणजे आडव्या आणि उभ्या लाईन मध्ये ओळीमध्ये जर 30 संख्या असेल तर ती चौरस संख्या होते. बघा 10 गुणिले 10 म्हणजे 100. ताई म्हणते बरोबर. आणि 40 ही संख्या, आता बघा 40 ही संख्या असेल का, 40 म्हणजे अशा कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार 40 येतो, तर नाहीच येत. बघा 5 5 25 बरोबर, 6 6 36 आणि 7 7 49. आता बघा तुम्ही जर नोटीस केलं तर 36 आणि 49 यांच्यामध्ये ही 40 संख्या येते, बरोबर. ही 40 संख्या कुठे येते, 36 आणि 49च्या मध्ये येते. मग मध्ये येते म्हणजे ती 6 गुणिले 6 36, 7 गुणिले 7 म्हणजे 49. तर ती कुठलाच गुणाकार ही येत नाही, बरोबर. त्याच्यामुळे 40 ही चौरस संख्या असेल का, नाही. मग 40 ही चौरस संख्या नाही. बघा संख्या नाही. समजलाय 40 ही चौरस संख्या का नाही येते. ताईने जर प्रश्न विचारला होता की 40 ही संख्या चौरस आहे, 100 ही संख्या आपण चौरस आहे बघितली की 100 ही चौरस संख्या आहे, पण 40 ही संख्या चौरस संख्या नाही. का नाही ते आपण समजून घेतलंय, पाहूया आपण. बघा शबनम म्हणते विचार करून सांगते, तर ही सांगते की 6 गुणिले 6 म्हणजे 36, 7 गुणिले 7 बरोबर 49 आणि 40 ही संख्या 36 व 49च्या काय असते, मध्ये येते. बघा या दोघांच्या मध्ये ती असते. त्याच्यामुळे म्हणजे एका संख्येला त्या संख्येने गुणून गुणाकार 40 येईल अशी कोणतीच संख्या नाही. जसं आपण बघितलं की 6 गुणिले 6 36 झाले, 7 गुणिले 7 49 झाले. तर अशी कुठली संख्या आहे का मध्ये की ज्याचा गुणाकार 40 येतो, तर नाहीये, अशी संख्या नाहीये. म्हणून 40 ही चौरस संख्या नाही. आता ताई म्हणते आता संख्यांची आणखी एक गंमत तुम्हाला सांगते. आता बघा ही आपण चौरस संख्या बघितले, तर संख्यांची अजून एक गंमत आहे. 1 अधिक 2 आणि 1 अधिक 2 अधिक 3 अशा पद्धतीने 1 ते 6 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजा करा. आता आपण करून बघूया बेरजा. बघा 1 अधिक 2 बरोबर 1 अधिक 2 बरोबर 3, 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर किती 6, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बघा 10. त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बघा 15. त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 बघा. तर आपण जर बघितलं ते 1 अधिक 2 म्हणजे 3 झाले, 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10.
1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 म्हणजेच 15 होतात मुलांनो. त्यानंतर 1 ते 6 पर्यंतच्या संख्यांची आपल्याला बेरीज करायला सांगितली, म्हणून 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 बरोबर किती झाले 21. तर अशा पद्धतीने बघा आता आपण ही मांडणी करून बघूया. 1 2 3 बघा 4 5. तर अशा पद्धतीने हा त्रिकोण तयार होतो. बघा दिसतोय त्रिकोण तयार झालाय. म्हणजेच ही मांडणी कुठली आहे, त्रिकोणी मांडणी आहे. बघा 1 ते 6 पर्यंतच्या अंकांची आपण बेरीज केली तर बघा आपल्याला कळेल 1 अधिक 2 बरोबर 3, जसं आपण मगाशी बघितलं. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10 झाले. त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 15 झाले. त्यानंतर 1 ते 6 पर्यंतची आपण बेरीज केली तर 21 येते मुलांनो. अशा पद्धतीने 3 6 10 15 21 या संख्या एवढे टिपके मी तुम्हाला काढून दाखवते. आता या टिपक्या आपल्याला काढून दाखवणार आहे आणि त्यावरून काही गंमत लक्षात येते का ती पाहायची आपल्याला. बघा आता आपण इथे टिपके बघितले त्याच पद्धतीने आपण इथे काढणार आहे 1 ते 6 पर्यंतचे टिपके. बघा 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर हा एक त्रिकोण तयार झालेला आहे. बघा त्रिकोणी आकार तयार झालेला आपल्याला इथे दिसतो. बघा इथे दिसतोय तुम्हाला अशाच पद्धतीचा हा त्रिकोण तयार झालेला आहे. म्हणजेच आलं लक्षात ताई या टिपक्यांच्या मांडणीवरून त्रिकोण तयार झालेत. आता हा पहिला आपण बघितला 1 अधिक 2 यांचा एक त्रिकोण, 1 अधिक 2 अधिक 3 याचा एक त्रिकोण झालेला आहे. बघा बघा हा एक त्रिकोण तयार झालेला आहे बरोबर. 1 अधिक 2 1 अधिक 2 अधिक 3 1 अधिक 2 अधिक 3 त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बघा हा 1 हे 2 1 2 3 1 2 3 4 हे 4 बरोबर. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अशा पद्धतीने हे काय होतात छोटे छोटे त्रिकोण. ही जी मांडणी आहे टिपक्यांची त्रिकोण प्रकारात झालेली आहे. बघा त्रिकोणी टाइप मध्ये ही मांडणी आहे बरोबर. पण त्या त्रिकोणामध्ये ही विशेष असं लक्षात येतंय का. आता ह्या त्रिकोणाचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की त्रिकोणाचे तिन्ही बाजू कशा असतात समान असतात. त्याच पद्धतीने इथे बघा 1 2 3 1 2 3 1 2 3 म्हणजे तिन्ही बाजूला समान उभ्या आडव्या ज्या आहेत त्रिकोणी बाजू ज्या आहेत त्या बाजूंमध्ये जे बिंदू असतात ते काय येतात सारखे येतात. म्हणजे हे टिपके काय आहेत सारखे आहेत. जर ह्या बाजूला 3 टिपके आहेत तर खालच्या बाजूलाही 3 टिपके आहेत. त्याच्यानंतर साईडच्या बाजूला सुद्धा 3 टिपके येतात. मग ही गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहे. बघा प्रत्येक त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काय असतात सारख्या असतात. मग सारख्या असतात म्हणून तुम्ही दोघांनी मिळून केलेली जी मांडणी होती ती काय आहे त्रिकोणी प्रकाराची आहे. तर बघा ताई म्हणते आलं लक्षात ताई या टिपक्यांच्या मांडणीने त्रिकोण तयार झालेत. त्रिकोणामध्ये पण त्या त्रिकोणामध्ये विशेष असं काही लक्षात आलं का. तर लक्षात आलं की त्रिकोणाच्या काय आहेत तिन्ही ज्या बाजू आहेत त्या सारख्या आहेत. ताई म्हणते तुम्ही दोघांनी मिळून नेमकं उत्तर दिलं. आता सांगा 15 टिपके अशा मांडणीत काढता येतील का. आता 15 टिपक्यांची मांडणी येईल का. तर हो ताई आता मी तुम्हाला 15 टिपक्यांची रांगोळी तिन्ही बाजू सारख्या असलेल्या त्रिकोणी मांडणीत काढून दाखवते. बघा इथे दिसते आपल्याला. हे बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 हा 1 2 3 4 आणि 5वा बिंदू. म्हणजे या लाईन मध्ये सुद्धा 5 बिंदू आहेत. 1 आहे 2 आहे 3 4 5 1 2 3 4 5 बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 अशा पद्धतीने हे काय झालेले आहे 15 टिपक्यांची काय झालेली आहे रांगोळी. म्हणजे जी 15 टिपक्यांची मांडणी आहे ती त्रिकोणामध्ये झालेली आहे. समजलंय मुलांनो. अगदी बरोबर. आता पुढे पाहूया आपण. बघा आता तुम्ही 21 टिपक्यांची रांगोळी त्रिकोणी मांडणी काढा. बघा आता 21 टिपक्यांची सुद्धा त्यापुढे असेच आणखी 6 टिपके वाढवायचे. आता आपण 15 टिपक्यांची काढली मग त्याच्याच पुढे आपण अजून 6 टिपके जर वाढवले. बघा 1 2 3 4 5 आणि 6 बघा हे 6 टिपके जर आपण वाढवले. बघा 6 टिपके जर आपण यामध्ये वाढवले तर हे किती झाले 1 2
3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने हे तितके किती झालेले आहेत 21 झालेले आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 तर 21 टिपक्यांची ही काय झालेली आहे रांगोळी त्रिकोणी पद्धतीने त्रिकोणी रूपामध्ये ही रांगोळी आपण काढलेली आहे म्हणजे हीच मांडणी काय आहे त्रिकोणी रूपामध्ये मांडणी केलेली आहे आपण मग ताई म्हणते 3 6 10 15 आणि 21 या संख्यांमधली गंमत लक्षात आली का तर ह्या संख्यांमधली गंमत लक्षात आली अशा संख्यांना तुम्ही काय नाव द्याल ज्या संख्या आहेत त्यांच्या रूपात जर आपण टिपक्यांची मांडणी केली तर त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात तर ह्या ज्या संख्या आहेत त्यांची मांडणी केल्यावर आपल्याला जो आकार तयार होतो तो आकार काय आहे त्रिकोण आकार तयार होतो आणि अशा संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात त्रिकोणी आणि चौरस संख्या व्यवहारातही आपल्या अनुभवाला येतात की आपण बघा त्रिकोणी संख्या कुठे पाहतो आपल्या आजूबाजूला त्रिकोणी संख्या कुठे दिसतात व्यवहारामध्ये आपल्याला दिसतात दैनंदिन व्यवहारामध्ये आपण सहज बघतो की आपण किचन मध्ये जेव्हा बघा आपल्या बालगृहातील किंवा आपल्या घरातील जे किचन असतं स्वयंपाकघर असतं त्या स्वयंपाकघरामध्ये आपण वाट्यांची मांडणी जी केलेली असते ती त्रिकोणी स्वरूपात केलेली असते त्यानंतर आपण रस्त्यांवर वेगवेगळ्या प्रकारे बांधकाम चालू असतं तिथेच आपण रस्त्याच्या बाजूला जे पाईप पडलेले असतात त्या पाईपांची जी मांडणी केलेली असते ती सुद्धा काय असते त्रिकोणी पद्धतीने असते बघा आपल्याला चित्रांमध्ये दिसतंय की घरातील वाट्या ज्या आहेत या किचन घरामध्ये आपण ज्या वाट्या ठेवतो त्यांची मांडणी आपल्याला दिसते की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 तर या 15 वाट्यांची काय केलेली आहे ते मांडणी आपल्याला घरामध्ये दिसते तसंच रस्त्याच्या कडेला एकावर एक ठेवलेल्या नळांची मांडणी बुद्धिबळाचा पट इत्यादी मग ही सगळी उदाहरणं काय आहेत त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या यांची ही उदाहरणे आहेत बघा चौरस संख्यांची ही मांडणी केलेली आहे बघा चौरस संख्या कशा आहेत मांडलेल्या तर ते इथे दिलेल्या आहेत हे जे पाईप आहेत बघा रस्त्यांच्या कडेला अशा प्रकारचे पाईप आपल्याला पडलेले दिसतात की नळांची संख्या नळांची जी मांडणी केलेली आहे ती अशा पद्धतीने केलेली असते म्हणजे त्रिकोणी पद्धतीने ही मांडणी आहे त्यानंतर आपण बुद्धिबळाचं बघितलं की बुद्धिबळामध्ये हे जे चौकट असतात ते कसे असतात तर चौरस संख्यांच्या पद्धतीने ती मांडणी केलेली असते आता आपण फरशांच्या जोडणीतील आकृतीबंध पाहणार आहोत की फरशा ज्या आहेत आपल्या घरामध्ये आपल्या बालगृहामध्ये आपल्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या फरशा दिसतात चौकोनी पद्धतीच्या फरशा असतात तर त्या फरशांची एक वेगळी मांडणी केलेली असते आणि त्या मांडणीतून एक आकृतीबंध तयार झालेला बघा फरशांची जुळणी विशिष्ट प्रकारे केलेली दिसते इथे 2 फरशांमध्ये मोकळी जागा राहिलेली नाही किंवा जमिनीचा उघडा भाग राहिलेला नाही आता बघा या ज्या फरशा आहेत त्या फरशांमध्ये तुम्हाला जागा दिसते का मोकळी जागा नाही तर त्या फरशा एकमेकांना चिटकवून अशा व्यवस्थित एकही जागा शिल्लक न ठेवता त्या एकमेकांना जोडलेल्या असतात तर अशा फरशांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळे आकृतीबंध तयार होतात तर ह्या ज्या फरशा आहेत यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला कळेल की याच्यामध्ये भौमितिक आकार इथे आयताचा आकार दिसतोय बघा आयत छोटे छोटे आयत तयार झालेले हा एक आयत आहे हा एक आयत आहे तर या आयतांचा काय वेगवेगळ्या आकृतीबंध इथे तयार झालेला आहे मग अशा आकृतीला भौमितिक आकृतीबंध असे म्हणतात आता ही आकृती आणि ही आकृती सेम आहे बघा इथे चौकोन तयार झालेले आहेत छोटे छोटे चौकोन आहेत इथे षटकोन आहेत पंचकोन किंवा षटकोन जे आपण म्हणतो म्हणजे शेप तयार झालेला आहे वेगळा मग हा सुद्धा कशामध्ये येतो तर भौमितिक आकृतीमध्ये येतो पण जर तुम्ही मधली आकृती बघितली तर मधल्या आकृतीमध्ये तुम्हाला वेगळेपण दिसेल तर वेगळेपण म्हणजे काय की मुक्त हस्त बघा मुक्त हस्त असं करून ह्या अशा पद्धतीने काय आहे ती फरशी तयार केलेली आहे मुक्त हस्त ही डिझाईन जी आहे ती मुक्त हस्त आहे मग ही मधलं जे फरशीचा आकार आहे आकृतीबंध आहे तो आहे मुक्त हस्त
आणि या बाजूच्या दोन ज्या आकृत्या आहेत त्या आहेत फरशांचा जो आकृतिबंध तयार झालेला आहे तो हा आहे भौमितिक आकृतिबंध। अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की त्रिकोणी संख्या आणि चौकोनी संख्या कशा पद्धतीने तयार होतात, म्हणजे कोणत्या आहेत। ठिपक्यांच्या मांडणीमधून त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या आपण शिकलो। त्यानंतर भौमितिक आणि मुक्तहस्त जे फरशांची जुळणी आहे त्यातून हे आकार आकृतिबंध तयार होतात। बघा आपण सारांश पाहणार आहोत थोडक्यात। बघा आपण या प्रस्तुत पाठामध्ये काय शिकलो तर नक्कीच त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या यांच्यामधून जो आकृतिबंध तयार होतो तो आकृतिबंध, तसेच फरशांच्या जुळणीतील आकृतिबंध कसे तयार होतात, कसे तयार करायचे ते सुद्धा आपण या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे। नक्कीच तुम्हाला हा पाठ समजला असेल। धन्यवाद।